महाकृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. राज्यात येत्या 48 तासात पावसाची स्थिती कशी असेल हे हवामान खात्याच्या अंदाजानुसार थोडक्यात समजून घेऊया. महत्त्वाचं म्हणजे सध्या देहरादून, पाटणा आणि बांकुरा या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा हळूहळू पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्याचा सर्वसाधारण अंदाज पाहिला तर उत्तर कोकणात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात अनेक ठिकाणी मध्यम तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. मात्र मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या जिल्हानिहाय हवामान अंदाजानुसार आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याचा घाट परिसर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. उद्या म्हणजे 21 जुलैला पालघर, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात मध्यम पावसाची शक्यता असून ठाणे, मुंबई, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने याशिवाय नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.